संतांचे कूट अभंग यावर आपण डॉक्टरेट मिळवलेली आहे हो. आणि 9 वर्ष सातत्यानं अभ्यास करून आपण न्यायाचार्य देखील झालात. तर ह्या जर्नीबद्दल, तुमच्या या प्रवासाबद्दल नक्कीच आम्हाला जाणून या घ्यायला आवडेल. पृथ्वीवर सगळ्यात अवघड शास्त्र जे आहे ते न्यायशास्त्र आहे. खूप कमी लोक असते, म्हणजे भारतामध्ये 2-3 लोकांपेक्षा जास्त न्यायशास्त्राचं अध्ययन करणारी लोक नाही आहेत. पण मुळात बुद्धी जी आहे ती तर्कशील व्हावी याची मेहनत न्यायशास्त्र घेतलं जातं. तुम्ही माझ्याशी बोलताय ते व्याकरण आहे आणि तुम्ही विचार करून बोलताय ते न्यायशास्त्र आहे. या दोघांचा संयोग शास्त्रामध्ये होतो. व्याकरण हे तोंड आहे आणि बुद्धी म्हणजे न्यायशास्त्र आहे. जर तुम्हाला तर्काडी विचार करता आला तर तुम्हाला या जगामध्ये कोणी हरवू शकत नाही. ते तर्क कसे करायचे त्याचं भारताचं आद्यशास्त्र म्हणजे न्यायशास्त्र आहे आणि तर्क हा त्यांचा आत्मा आहे. आणि मी ज्ञानेश्वरी उलगवण्यासाठी काय महत्त्वाचं आहे म्हणून मी न्यायशास्त्राकडे गेलो आणि ते अध्ययन केल्यानंतर मग ज्ञानेश्वरीचं अध्ययन अध्यापन. आजही भगवानगडावर 100 विद्यार्थी आहेत, सगळ्या समाजाचे आहेत. महाराष्ट्रात किती जरी वाद झाला तरी भगवानगड हा वादातीत आहेत, सगळ्याला सांभाळणार आहेत आणि चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देणार आहेत. हे सगळं करत असताना आपण ज्ञानेश्वरी विद्यापीठाची देखील स्थापना केली. आहे, तर मी स्थापन केलेलं आहे ते. त्या मागचा